प्रेज सलाम. मी पास्टर विश्वास त्रिभुवन तुमच्यासाठी एक वचन बोलू इच्छित आहे. स्तोत्र संहिता याचा 94 अध्याय आणि वचन 19. देवाचा दास म्हणतो, माझे मन अनेक चिंतेने व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करते. या ठिकाणी प्रियानो देवाचं वचन सांगतं, स्तोत्रकर्ता म्हणतो की प्रभू, जेव्हा जेव्हा माझं मन, माझा आत्मा, माझं हृदय चिंतेग्रस्त होतं, तेव्हा तेव्हा तुझ्यापासून येणारं जे सांत्वन आहे मला समाधानकारक ठरतं. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी प्रियांनो, जेव्हा तुम्ही चिंतेत असताना ते वचनाची तुम्ही आठवण करा, कारण की दावीद स्वतः म्हणतो की प्रभू, जेव्हा मी माझं मन चिंतेने ग्रस्त होतं किंवा माझ्या मनात चिंताग्रस्त होतो मी, तेव्हा तुझ्यापासून येणारे जे सांत्वन आहे माझं समाधान करतं. प्रियांनो, लक्षात घ्या, तुम्ही चिंतेत असू द्या, तुम्ही कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये असू द्या, आज जर तुम्हाला जर त्याच्यापासून समाधान पाहिजे नसेल तर आज ह्या वचनाची आपल्या प्रत्येकाला गरज आहे. तुम्हाला माहिती आहे की आज आम्ही जर मनुष्य जीवन जगत असताना कोणताही मनुष्य, कोणताही व्यक्ती तुमचं समाधान करू शकत नाही, परंतु परमेश्वर आमचं समाधान करू शकतो. परमेश्वराकडून आम्हाला सांत्वन प्राप्त होऊ शकतो. म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की माझ्या जीवाचे समाधान तो करतो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, लक्षात घ्या, जेव्हा जेव्हा तुम्ही चिंतेत असताना तर त्याचं समाधान असं आहे, त्यांचं सांत्वन असं आहे की त्या चिंतेमध्ये तुम्हाला लागणारी जी शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तो परमेश्वर पुरवतो आणि तुम्हाला हरेक चिंतातून तो मुक्त करतो. प्रेज द लॉर्ड. आजच्या वचनातून हीच गोष्ट आपल्याला शिकायला भेटते की प्रियांनो, की जेव्हा तुम्ही चिंतेत असताना ते वचनाची आठवण करा आणि परमेश्वराला म्हणा की प्रभू, आज मी चिंतेत आहे, मी त्रासात आहे, संकटात आहे, परंतु देवा, तुझं सांत्वनाची मला गरज आहे. म्हणून प्रियांनो, वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो आणि वचन समजण्यास परमेश्वर तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य पुरवो. आमेन.